हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एसआर बिझनेस अकॅडमी. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपण गणिताचे अगोदर बी स्मार्ट हा टॉपिक पाहिला होता, यशस्वी बना. त्याचे आम्ही क्वेश्चन आन्सर पण सॉल्व केले होते, सोडवले होते. तर टुडे वी गोइंग टू सी हिज फर्स्ट फ्लाइट. ओके, हिज फर्स्ट फ्लाइट. फ्लाइट मीन्स व्हॉट? भराय. ओके, हिज फर्स्ट फ्लाइट मीन्स त्याची पहिली उंच भराय. पहिली भरारी उंची. ओके, आता थोडे वाढवून ऍक्टिव्हिटी आपण समजून घेऊया. तर वाढवून ऍक्टिव्हिटी त्यानंतर मेंटली प्रिपेअर करत असते की एक्झॅक्ट टॉपिक मध्ये काय आहे काय नाही हे समजण्याकरता. ओके, इथे पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे, फॉर्म ग्रुप्स ऑफ 5. रिमेंबर युअर पास्ट डेज. Remember your past days and share with your friends about memories of your first day. पहा, तुमची जी काही past day आहे भूतकाळ, ओके, without your friends म्हणजे तुमच्या with your friends and about memories of your first day at school or your first attempt at cooking. What did your parents, siblings म्हणजे तुमचे बहीण भाऊ play together you to overcome your fear. म्हणजे तुम्हाला किती वाटत होतं तुम्हाला तुमचं फर्स्ट डे होतं कुकिंगचं किंवा शाळेमध्ये जायचं, तेव्हा तुम्हाला कोणी हेल्प केली तुमची भीती घालवण्यासाठी? त्यावर तुम्हाला लिहायचं आहे. ओके, ती लाईन लिहायचं. जसं पहा, माय फर्स्ट डे ऍट स्कूल, माझा शाळेतला पहिला दिवस. माय फादर ट्रान्सफर मी इन झडपी हायस्कूल. माझ्या वडिलांनी काय केलं? मला झडपी हायस्कूल मध्ये ट्रान्सफर केलं, मध्ये ऍडमिशन केलं. ओके, प्रवेश घेतला. विच इज बिग वन इन स्टँडर्ड, which is big one in fifth standard. At very first day, I was very much frightened. पहिल्या दिवशी मला ती शाळा खूप अशी मोठी पटांगण वगैरे पाहून खूप अशी भीती वाटली. ओके, फ्रायटेंड म्हणून भीती वाटली. I didn't know anyone in that. आणि पहिल्या दिवशी शाळेत असं म्हणाले, आपली थोडंसं ओळख करत होते मित्रांनो, नाही अशीच कंडिशन माझी झाली होती. पहिल्या दिवशी माझ्या थोडंसं ओळख नव्हती आणि मला कळत नव्हतं. सगळे विषय माझ्यासाठी स्ट्रेंजर होते. ओके, in that school I was not willing to go there. My mother came with me to the school. आणि माझी आई काय करायची? मला माझ्या स्कूल मध्ये सोडायला यायची, ड्रॉप करायला यायची. She made my principal, new class teacher and also the student of fifth standard. आणि माझ्या आईने माझ्या कधी घालण्यासाठी जे काही प्रिन्सिपल होते, प्राचार्य आमच्या शाळेचे होते, मुख्याध्यापक, त्यांना भेटायला वेगळी ती न्यू क्लास टीचरना पण वेगळी बोलली होती की हा माझा मुलगा वगैरे आहे. अँड ऑल्सो सम स्टुडंट, काही विद्यार्थ्यांना पण ओळख करून दिली. इन दिस वे माय फिअर ऑफ फर्स्ट डे ॲट स्कूल वॉज डिक्रीज. आणि त्या दिवशी काय झाले, माझ्या जे काही शाळेचा पहिल्या दिवशी जे काही भीती असते माझ्या आपल्या मनात, ओके, ती काय झाली? नाहीशी झाली. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं? तुम्ही तुमचं पण लिहू शकता. युअर फुल फर्स्ट डे. तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, कोणी हेल्प केली तुमची भीती घालवण्यासाठी वगैरे तसं. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. आता माय फर्स्ट अटेम्प्ट कुकिंग म्हणजे स्वयंपाक करण्यामध्ये. ओके, तर पहा, it was the day when my parents were out of home for some reason. एके दिवशी काय झालं, माझ्या जे काही आई वडील होते, ओके, ते काहीतरी कारणास्तव बाहेर गेले होते घराच्या. Incidentally, my uncle and auntie dropped in that day. आणि त्या दिवशी त्याच्या समजा काकाने काकूने काय केलं, ड्रॉप केलं त्याच्या घरी. इट वॉज इव्हिनिंग टाइम. इव्हिनिंग टाइम. Time. So I decided to give them tea. त्या दिवशी समजा त्याचे काय अंकल आंटी ते आले होते त्याच्या घरी, आणि त्या दिवशी त्यांनी काय डिसाईड केलं की त्याच्यासाठी चहा बनव. बट आय डिडंट नो द रेसिपी. पण त्याला चहाची रेसिपीच नाही नव्हती की नेमका चहा कसा बनवतात.
हाऊ टू मेक टी. सो माय आंटी हेल्प मी. आणि त्याला या त्याच्या टी बनवण्याच्या याच्यात कोणी हेल्प केली? त्याच्या आंटीने. ओके. आंटी हेल्प मी टू प्रिपेअर इट. इट वॉज माय फर्स्ट अटेम्प्ट. आणि हे काय होता? माझा पहिला प्रयत्न होता इन द किचन, म्हणजे स्वयंपाकघरात राहण्याचा. which led into my hobby of cooking. आणि हेच काय झालं? माझा समोरचा छंद झाला. अशा प्रकारचे तुम्हाला केवढ्या लिहायच्या आहे. तुमच्या फर्स्ट अटेम्प्ट त्यावेळी तुम्हाला तुम्ही कुकिंग केली असेल तुम्ही काय ओके ते तुम्हाला तसं लिहायचं. सो डिस्कस काय आन्सर. When there are any situation when you got afraid, अशी एखादी परिस्थिती तुम्हाला यायची आहे जेव्हा तुम्ही गेले, तर how would you react if you had to? I would love to travel alone. तुम्ही समजा एकट्याने प्रवास करत आहात तेव्हा तुम्हाला कसं फील झालं? काय रिॲक्शन होती तुमचे? त्यावेळी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर how would you react if you had to? I feel scared and lonely. If I had to stay at home, जेव्हा तुम्ही घरी एकटे असता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसं वाटतं? त्या भीती वगैरे वाटते त्याविषयी. Stay alone at home. Then what would you do if you were lost in a new city? समजा तुम्ही एखाद्या नवीन शहरामध्ये गेले आणि तुम्ही हरले, तर तेव्हा तुम्ही काय केलं? ओके, त्याविषयी तुम्हाला इथे लिहायचं आहे. सो इथे आहे समजा by watching horror movie I was so afraid. म्हणजे तुम्ही जेव्हा पाहिली तेव्हा तुम्ही समजा हॉरर मूवी पाहत असाल, ती पाहिल्यानंतर तुम्हाला भीती वाटते ना. लाईक टू एक्सप्लोर न्यू प्लेसेस सो आय एम व्हेरी हॅपी. समजा ट्रॅव्हल आपण जे करत असतो, पण आपण इथे समजा नवीन सिटी मध्ये गेलो आणि तिथे जे काही नवीन प्लेसेस ठिकाणी ते पाहून आपल्याला कसं झाला? आनंद झाला. ते स्टे अलोन at home. जेव्हा आपण घरी असतो तेव्हा ऑब्विसली आपल्याला भीती वाटते. समजा आपण आणि घरी नसतो आपल्याला वी आर व्हेरी स्केअर्ड. ओके, वी फील व्हेरी स्केअर्ड. आपल्याला खूप भीती वाटते. इथे तुम्हाला किती लिहायचे नेमकी काय वाटतं कसं वाटतं? ओके. त्यानंतर आय विल टेक help from traffic police or call my parents from public booth. आता समजा what will you do if you were lost in new city? समजा तुम्ही एका नवीन शहरामध्ये हरवले तेव्हा तुम्ही काय करता? I will take help from traffic police. जे काही ट्रॅफिक पोलीस असतो त्याची तुम्ही मदत घेतात. Then or call my parents. आणि काय करतात? तुमच्या आई वडिलांना कॉल करतात from public booth कॉल करतात. ओके, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरी सुखरूप पोहोचता. तर अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी होती आपली. Then complete the following table. आता इथे पहा idioms means move away. Meaning म्हणजे अर्थ. Then you are all sentence. आता इथे तुम्हाला sentence बनवायचे. I do. Okay, हे move आहे. You from somewhere. ते हार गाडी उंच आकाशात तिची पिलावाची करतात. ती तशी उंच अशी म्हणजे काय ज्याला आपण काय म्हणतो आपलं ऑब्झर्वेशन म्हणजे पाहण्याची दृष्टी. सेंटेन्स बघायचं आहे काय म्हणतात? when flying in an aeroplane, you get a bird's eye view. Bird's eye view. The tower
sound and it is below आपण जेव्हा एरोप्लेन मध्ये बसतो तेव्हा आपल्याला दोन इकडं खाली दिसत असते ना सिटीज टाउन्स अशी तर ओके आता पहा ऍज फ्री ऍज वन ओके जसं एका पिंजऱ्यामध्ये समजा एखादा पोपट असतो ओके तेव्हा जेव्हा आपण समजा पिंजऱ्यातून मुक्त करतो तेव्हा त्याला एकदम फ्रीडम म्हणजे एकदम लिबर्टी वाटते एकदम मोकळं झाल्यासारखं मोकळं शब्द देण्यासारखं he she is carefree okay आता after finishing her exam she will be as free as a bird पहा तिला काय वाटलं की जेव्हा ती एक्झाम झाली तिला एकदम पक्षासारखं फील झालं म्हणजे जर ती आता त्या एक्झामच्या जर ती तिचा एक्झामचा जे काही पिंजरावर असतं ओके त्यामध्ये ती आता मुक्त झाली ओके अशा प्रकारे तुम्हाला तुमची ऑल सेंटेन्स बनवायचे आहे then eagle fact ability to observe something closely म्हणजे गंध गंधर्वाची नजर ओके सीमा did the work under the eagle of her boss सीमाने काय केलं तिच्या बॉसच्या अंडरमध्ये काय केलं समजा वर्क केलं काम पूर्ण केलं ते कसं ईगल आहे समजा असं गरुडाच्या नजरेसारखं ओके म्हणजे एकदम ते काम तिने चोख केलं बिलकुल केलं स्पेड वर स्पीड म्हणजे पंख पसरवणं to try to work on things independently जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या पायावर होतो ओके तेव्हा आपण आत्मनिर्भर होतो तेव्हा आपल्याकडे पंख पसरवत असतो तसं त्याचा meaning असतो we are ready to spare our wings and build a new life together आता आपण काय आहोत तयार आहोत नवीन लाईफ जगण्यासाठी आणि आकाशामध्ये उंच उडण्यासाठी ते अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं होतं एडियमचा निभालेला विद्यार्थ्यांची नेम दिली होती आणि इथे तुम्हाला तुमचे ऑल सेंटेन्स बनवायचे होते या एडियमचा यूज करून ओके सो फाइंड सच इडियम्स युजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स कीवर्ड दिले त्यानंतर तुम्हाला अजून तुम्हाला काय करायचे आहे बनवायचे आहे शोधायचे आहे क्लास क्लास म्हणजे पुणे नेम ऑफ एनिमल्स अँड कलर fly in the face of. Then a bird in hand is worth to in a bush. Birds of a feather flock together. A barking dog children bite. And it came out of the view. त्याच्या प्रकारे मुवाले. So this is the lesson. Okay. But his first line means that he पहिली तुमचं बघा पुण्याची तिगर पेशी पक्षाची समुद्र पक्ष the young seagull was alone on his ledge. Seagull means समुद्र पक्षी okay ledge means okay his two brothers and his sister had already gone away the day before पहा आज तिकडे पक्ष आहे आणि हा याची समजा याचे भाऊ बहीण ओके हे आजच्या दिवशी काय झाले समजा उडून गेले होते त्यानंतर he had been afraid to fly with them पण हा तिकडे पक्ष होता म्हणजे उडू वाटत नव्हते उडताना तर भीती वाटत होती त्याला वाटत होती की आपण आपल्याला उडताच नाही ओके somehow he had taken a little run forward to the brink. Brink means उभ्या करायचा काठ ओके brink of the lake means around the body and attempted to flap his wings he became afraid आणि तो उंच करायचा उडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला उडता येत नाही आणि त्यामुळे त्याने भीती बाळगली की त्याला उडता येत नाही त्याला मारलं होतं ओके त्यामुळे तो उडण्याचा प्रयत्नच करत नव्हता the great neck part of these fish
down, they remain, and it was such a long way down. आणि थोडंसं वेळा काय करतात समजा हे करतो. Miles down, he felt certain that his wings would never support him. त्याला असं वाटत होते की त्याचे जे काही पंख होते ते त्याला मदत करणार नाही. So he bent his head and ran away. त्यामुळे त्याचं डोकं समजा सोडलं समजा त्याच्या मानेमध्ये आणि तो तिथून पळून गेला. Back to the little hole. तो त्याच्या बिळामध्ये जाऊन म्हणजे बिळामध्ये गेला. Hole under the lake where he slept at night. आणि तो त्याच्या बिळामध्ये गेला आणि तिथे तो रात्री त्याने समजा तो झोपी गेला. ओके. आता काय नेक्स्ट narrow horizontal cell projecting from a wall or near a cliff. It means the edge of a steep place. What did the young seagull feel? त्या young seagull ला समुद्र पक्षाला काय वाटत होतं त्या विषयावर तुम्हाला इथे लिहायचं आहे. So the young seagull felt hot because the sun was not setting in the sky. The sky blazing on his leg and he had not eaten since the previous nightfall. आणि त्या रात्री ते काही खाल्लं सुद्धा नव्हतं. Blazing means प्रखरतेने प्रकाशपणे एकदम सुंदर म्हणतात प्रखर असा प्रकाशपणे. रात्रीची सुरुवात तुमची मार्जिनल पोर्शन आहे. Even when each of these brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, त्याच्या भावनेचे जे काही wings होते ते त्याच्यापेक्षा काय लहान होते. Run to the prey, ते त्यांना फक्त ते काय बोलण्याचा प्रयत्न करत होते. असं वाटत होतं की त्याचे पंखेला हेल्प करणार नाही. Flap their wings and flew away. He failed to muster up courage to take that flower which appeared to him so desperate. His father and mother had come around calling to him shrilly. Shrilly म्हणजे कर्कश आवाज. ओके. त्याची आई वडिलांना तिथे एकदम कर्कश आवाज करत आले. Upbraiding means बजाव. त्याच्या आईवडिलांना बजाव कधी तू पण तू काय करणार नाही. Threatening to lord him tried on his leg until he flew away, but for the life of him he could not move. तुम्हाला मीनिंग करायचं आहे. मस्टर ऑफ करेज मीन्स टू ट्राय अँड बी करेजियस अँड नॉट अफ्रेड. म्हणजे तुम्हाला प्रयत्न करावे लागेल पण ते ट्राय तुम्हाला भीती नसली पाहिजे एवढी त्याला मस्टर ऑफ करेज म्हणतो. त्यानंतर असेंडिंग द स्काय मीन्स टू फ्लाय हाय और गोइंग अप इन द स्काय. खूप उंच उडणे ते. देखील that was a 24 hours ago. Since then nobody had come near him. आणि 24 तासानंतर त्याच्याजवळ 24 तासापासून त्याच्याजवळ कोणीच आलं नाही. The day before, all day long, he had watched his parents flying above with his brothers and sisters. आणि तो सकाळपासून पाहतच होता त्याचे जे काही बहीण भाऊ होते आणि त्याचे आई बाबा ते त्याच्या बहीण भावाचं कौतुक करत होते. त्यांना उडता येत होता आणि ते सूर मारण्याची कला वगैरे कशी आहे माशी कधी पकडतात मासे समुद्रामधून ते तो पाहत होता. Perfecting them in the art of flight.
teaching them how to skin the whales and how to dive for fish. म्हणजे fish कशी पकडायची. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it standing on a rock. रॉकवर म्हणजे खडकावर काय करायचे, त्याची जी चूल असते ती एकदम ते त्याच्यामध्ये मासा पकडून काय करायचे, खायचे त्याचे तुकडे. While his parents are raising a proud okay. म्हणजे त्याची आई त्यांनी एकदम अभिमानाने काय करत होती, त्याच्या बहिणी भावाच्या अवतीभोवती सर्कल करून नाचत होते की त्यांना हे करत होते, मोठी घेऊन त्याच्या आजूबाजूला फिरत होते अभिमानाने. And all the morning the whole family had walked around on the big pallet. Pallet means पठा, उंच पठारावरती गेले होते. पॅरेटो मीन्स पठा, उंच असं पठा. The whole family म्हणजे पूर्ण एक about the big palletto made up in down the opposite hill. It means उंच गडा. Taunting him for his proud eyes. Proud eyes means भित्रेपणा. त्याच्या भित्रेपणावर काय करत होते, taunting करत होते, त्याला चिडवत होते. कोणाला सिंगल पक्षात कारण तो भीत होता. त्याला मुद्दाम असं वाटत होतं की आपली गंगा आपल्याला हेल्प करणार नाही. तर इथे पहा, so what happened next? See, पहिला क्वेश्चन, what is the young seagull parents doing? त्या young seagull चे जे काही आई-वडील होते त्यांनी त्याच्यासाठी काय करत होते ते पहा. The young seagull's father was trimming the feathers on his white back and his mother was looking at him from the pallet. पहा, त्याचे जे नियम होते आणि त्याचे जे काही होतं फादर, त्यांचं लक्ष त्याच्याकडे होते, पण त्याच्या आईचं लक्ष कोणाकडे होतं, त्या सीगल पक्षाकडे. असं म्हणतात की लहान माणसं कशी टिकतात तिची पिल्लाभाषा, अगदी तसंच ती काळजी काय करत होत्या सीगल पक्षाकडे पाहत होती आणि यांच्या कार्यामध्ये काय होते, मग्न होते. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. आणि या सीगल पक्षाने काही खाल्लं नव्हतं. He stayed slowly out the brink of the ledge and standing on one leg with the other leg hidden under his wing. He closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. Still they took no notice of him. He saw his two brother and his sister lying on the pallet, dozing with their heads sunk into their necks. His father was trimming the feathers on his white back. Only his mother was looking at him. आणि याच्याकडे जी होता आई फार होती. She was standing on a little high hump on the pallet, म्हणजे उंच पठार. Her white wrist struck forward. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scratched inside of her. तिची जे काय आई होती त्या सीगल पक्षाची, तिने काय केली, ती शोध तिला खडकावर समजत असली आणि जे काही माशाचं जे काही होतं तुकडा ते तिच्या त्या सीगल पक्षाला दाखवून लागली, जेणेकरून तो तिच्या काय करेल, म्हणजे काय समजा
काय अशी गुन्हा हे अर्थ दिला आणि तशा प्रकारचा प्रयत्न करण्याची पाहिजे. The sight of the food maddened him. How he loved to tear food that way, scratching his belly now and again to bed it. त्याला आपण तासणे म्हणतो. ओके, चोर साईड दगडावर आता इथे पहा आपण जब स्पीकर फॅन स्क्रीन आपण पाहिलं. गा 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 he cried begging her to bathe in some of food. आणि आता ती जी आहे ते सीगल पक्षी आहे ती आवाज काढू लागली होती आणि सीगल पक्षी पण गा 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 असा होता. Gone old, she screamed back grievously, but he kept calling plaintively, and after a minute or so he uttered a joyful scream. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him. आणि त्याच्या आईने काय केलं, एका पिसचा तुकडा तिच्या तुळशीमध्ये घेऊन तिने पुण्याकडे त्या सीगल पक्षाकडे of the fish and was flying across to him with it. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. But when she was just opposite to him, she held her wings, motionless, the piece of fish in her beak almost within a reach of his beak. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then, maddened by hunger, he dived at the fish with a loud scream. He fell downward into space. Then a monster terror sighed in and his heart stood still. He could hear nothing. आणि आता ती प्रयत्न करू लागली त्या सीगल पक्षाला उडता यावं म्हणून ती तुकडा असं दाखवत होती. ओके, this the meaning consequence in hot swimming sober were maddened by hunger. कशी भूक लागली ती extremely hungry. Seize means but deny, detain or stop म्हणजे थांबणं. ओके, but it only lasted a minute. The next moment, he felt his wings flare outward, the wide rush against his wrist feather, then under his stomach, and against his wings, he could feel the tips of his wings cutting through the air. He was not falling headlong now. He was soaring gradually downward and outward. He was no longer afraid. He just felt a bit dizzy. Then he flapped his wings once and he soared upward. Ga ga ga, God called. His mother stood past him, her wings making a loud noise. He answered her with another scream. Then his father came over him screaming. He saw his two brothers and his sister flying around him, curving and panting and soaring and divine. आता तो पाठीमागे त्याची भावना कशी उघड होते. Okay, what were the young single brothers and sister doing? त्या young single ची जी काही भावना होती त्यांनी काय केलं? The young singers, two brothers and sisters were lying on the parapet in Sapatat, dozing with their head sunk into their necks. त्यांची जी काही होती त्यांच्या त्याला काय म्हणतो खांद्यावरशी खुपसून बसले होते. So what happened is, then he completely forgot that he had not always been able to fly and committed himself to divide and soar and curve a shrinking tree curved. Okay. Shaking means आरोळी, खूप जोरात देणे अशी आरोळी मारली होती. He was near the sea now,
flying straight over hissing straight out over the ocean. He saw a vast green sea beneath him with little reeds moving over it, and he turned his face sideways and called amazingly. अतिशय गमतीने ओके पहा प्रश्न क्वेश्चन है व्हाट डिड ही फॉरगेट ते काय विसरला व्हाट डिड ही फॉरगेट he forgot that he had not always been able to fly आता तो विसरूनच गेला ओके की त्याला उडता येत नव्हतं आणि आता तो उडाला उंच प्रणाली घेतली his parents and his brother and sister had lighted on this green flooring ahead of him. They were beckoning to him, calling shrilly. He dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. He screamed with triumph and attempted to rise again, flapping his wings, but he was tired and weak with hunger, and he could not rise. Exhausted by the strain exercise, his feet sank into the green sea. आणि आता ते उंचीला गेले आणि आता तो पहा भुकेला होता कारण त्याला म्हणता येत नव्हतं म्हणून त्याच्या आई वडील त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हते पण आता त्याने उंच भरायला घेतली आणि आता तो खूप थकला होता ओके and then his baby आता तो उडाला होता then his baby touched it and he stand harder. He was floating on it आणि आता त्याला ते समुद्रामध्ये जो काही ते उभा बसून होता ओके त्यामुळे तो पुढे सुद्धा करत आता त्याला त्याचं पोट समुद्राच्या पाण्यामध्ये करत होता आणि आता त्याला बसता येत होतं and around him his family was screaming, praising him, and their beaks were opening in scarves of dogfish he had made his first flight आणि आता त्याने त्याची अशा प्रकारे उंच भरारी घेतली लाईन ऑफ त्यांनी हे लिहिलेलं आहे अशा प्रकारे त्यांनी काय घेतली त्या तिघा पक्षाने त्याची उंच भरारी घेतली त्याला आपण म्हणतो अधिक दूर ओके झेड तर पहा या पाठात आपल्याला असं सांगायचं आहे की पहा असे ते म्हणतात की आपण जिंकण्याची भीती बाळगायची ओके आपण प्रयत्न करत याची प्रक्रियेला साथ देणार नाही पण ऍक्च्युअली त्याने त्याची पहिली भरारी अशा प्रकारे घेतली ओके तो त्याच्या वर्क काय झाला सक्सेस झाला आणि त्याच्या आईवडील पण त्याचे काय करू लागले होते कौतुक करू लागले करू लागले होते आणि त्याच्यामध्ये गिरट्या घालू लागले होते आणि तो भुकेला डॉग फिश या माशाचे तुकडे त्यांनी ओके अशा प्रकारे त्याच्या मिशन मध्ये सक्सेस झाला त्यांनी त्याची पहिली भरारी घेतली हा आपला टॉपिक यावेळी जे काही क्वेश्चन वगैरे आहे वर्कशॉप ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू